चला लवकर लवकर सामना चालू करून घ्या. आपल्याला सामने वेळेत पार पाडायचे आहेत. डोक्यात दोन भवऱ्या, लहानपणी गैरसमज दोन बायका, भले भले थकले एक मिळवत आणा. भावऱ्या गेल्या पण गावऱ्या नाही आल्या. क्रिकेट तर सामन्याला सुरुवात होते. अतिशय दक्ष पंच संतोष पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून खेळायला सुरुवात होत आहे. एकविरा थळ संघाकडून पहिलं शतक घेऊन आले ते सुमित पत्रे आणि स्ट्राईक साठी चैतन्य आणि नॉन स्ट्राईक साठी पार्थ. सुमित पत्रे पहिलं शतक घेऊन सहिसवली टाकीगाव आणि माऊ 11 एकविरा थल. श्री धायरेश्वर चषक 2024 दुपारच्या सत्रात सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. मॅच सुरुवात होते. टॉस झाला. टाकीगाव आणि थल या संघादरम्यान. माऊ 11 एकविरा थल संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः इन्व्हाइट केलं टाकीगाव संघाला. प्रथमतः फलंदाजी करताना ते दिसणार आहे. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी पहिली जोडी सलामीची मैदानात दाखल झाली. चैतन्य आणि पार्थ. पहिला चेंडू सुमित पत्रे. पहिला चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं खातं खोलत असताना चैतन्य यांच्या बॅट मधून निघालेली एकेरी धाव टीम टाकीगाव संघासाठी धावसंख्येत 1 नी भर पडली आणि इथून खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात झाली. 4 षटकांची लढत. पहिलं P1चं षटक आणि P1चं षटक आता जर पाहायला गेला तर सुमित यांच्यासाठी गोलंदाजी करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू प्रोटेक्शन म्हणून दिलेले आहे. 30 सर्कलच्या बाहेर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुमित यांचा चेंडू हवेत लाफ्ट केलाय. मिसटायमिंग शॉट आहे. चेंडू बराच वेळ हवेत होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत आणखी एका धावेची भर झाली. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव घेतल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या नावावरती एक एक धावेची नोंद झाली आणि अर्थातच टीम टाकीगाव संघाच्या नावावरती या 2 धावा पाहतोय. यावेळी इनसाइड आउटचा देखना फटका. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार येतोय. चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वधारताना दिसेल. टाकीगाव संघाच्या धावसंख्येत 4 नी भर पडली आणि धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 6च्या घरात. 6 धावा आतापर्यंत पाहतोय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना हे दोन्ही फलंदाज यावेळी स्लॉकशिप करायचा प्रयत्न होता. चेंडू मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फील्ड केला जातोय. तोपर्यंत एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली आणि धावसंख्येत 1 नी भर पडताना पाहतोय चैतन्य आणि पार्थ अशी जोडी. पार्थ कोहली आणि चैतन्य पाटील.
यावेळी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये फील्ड केला गेला. रनआउट करण्याची संधी उपलब्ध झाली होती परंतु डायरेक्ट हिट झालं नाही. तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज यशस्वीरित्या एक धाव पूर्ण करत परतले गेले आणि आणखी एका धावेची नोंद झाली. चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत टीम टाकीगाव संघ पाहतोय. यावेळी लेफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार येतोय. चौकार. 4 धावा. 4 धावांनी पहिल्या षटकाची सांगता झाली आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 12च्या घरात. पहिलं षटक मार्गस्थ आता पाहिलं. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना चैतन्य आणि पार्थ यांच्या जर जोडीचा विचार करायला गेला तर आतापर्यंत पार्थ कोहली यांनी 2 बॉलला फेस केले आणि 2 धावा धावफलकावरती. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेला तर चैतन्य पाटील यांच्या बॅटमधून 4 चेंडू आणि 10 धावा निघाल्यात. अप्रतिम असं नियोजन आयोजन पाहतोय. आज शेवटचा आणि अंतिम दिवस श्री धायरेश्वर चषक 2024चा महाअंतिम मुकाबला. सकाळच्या सत्रात सलगचे 2 मॅचेस जिंकून RV 11 चिंचपाडा हा संघ क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज झालाय. या मॅच मधून जिंकणारा संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. तोपर्यंत दुसरा षटक डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती माऊ 11 एकविरा थल संघाच्या माध्यमातून दुसरा गोलंदाज पवन यांना इन्व्हाइट केलं गेले. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करत असताना आता धावफलकावर जर पाहायला गेलं तर 12 धावा झाल्यात. ही धावसंख्या दुपारचा सत्र आहे म्हणजे 48 ते 50 पर्यंत जाऊ शकते आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील तसाच दाखवतोय. यावेळी स्लोवर पद्धतीचा कटर चेंडू पाहायला मिळाला. पवन यांच्या माध्यमातून ऑन साइडला चेंडू स्लॉकशिप करायचा होता तर पाहायला गेला तर रिप्लेमध्ये आपण पाहू शकता चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर झाल्यानंतर हलकासा थोडा बाउन्स पाहायला देखील मिळाला आणि डॉट बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्येत 1 भर पडली आणि धावसंख्या 13 वरती जाऊन पोचली. ती दुसरं षटक मार्गस्थ असताना टीम माऊले 1 एकविरा थल संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टाकीगाव संघ. यावेळी स्विच हिटला स्वीट हिट करायचा प्रयत्न पाहिला परंतु बॉल आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. अगोदरच स्टान्स उलटला होता गोलंदाजाने. यासाठी चेंडू हलवार पद्धतीने फेकला गेला आणि लवकर पद्धतीने बॅट फिरली गेली आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव होताना पाहायला मिळत नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पवन यांची पाहतोय. यावेळी बॅटला चेंडू लागलाय परंतु थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. टीम एकविरा थल संघाचं आज या मैदानावर जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला पूर्णपणे चेंडू ब्लॉक करून टाकलं होतं. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. धावसंख्येत 1 बदल पाहतोय वेलीवेली. चैतन्य ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा चैतन्य यांच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने फटके आलेत. 6 चेंडूमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून निघाल्यात. 5 चेंडू 4 धावा पार्थ कोहली यांना पाहतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगाच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला जातोय. चांगली गोलंदाजी पवन यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकात पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेलात ना पवन यांच्या माध्यमातून एक इकॉनॉमिकल षटक डिलिव्हर करण्यात आलं. 2 डॉट आणि 4 सिंगल अशा पद्धतीने हे 6 धावांचं षटक पवन यांच्या माध्यमातून पाहिलं. ते टीम माऊ 11 एकविरा थल संघाच्या माध्यमातून आज या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाची ही मॅच आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये प्रत्येक गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन. कारण नगरपालिकेचं हे मैदान आणि या मैदानावर खेळ करण्यासाठी प्रत्येक खेळाडू इच्छुक असतो आणि आज त्या इच्छा प्रत्येक खेळाडूच्या या श्री धायरेश्वर चषक 2024च्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहेत. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात गोलंदाज आर्यन यांना बोलवलं गेलंय. तिसऱ्या षटकात गोलंदाजी करताना आर्यन दिसणार आहेत. ऑन स्ट्राईक चैतन्य. 16 धावा झाल्यात. पुन्हा एकदा
आडव्या बॅटनं स्विच हिट केलाय. चेंडू जातोय फ्लाय सेफ आणि गलीच्या मधून सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ती 20च्या घरात. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या त्या टाकीगाव संघाच्या. चार धावा आल्यात. धावसंख्या 4नी वधारताना दिसलेली आहे. यावेळी बॅक टू बॉलर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू लॉंगांच्या क्षेत्रात जातो. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरे धावेचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव घेत असताना अखेरीस पार्थ कोहली बाद होताना दिसतील आणि पार्थ कोहलीच्या रूपानं मात्र लागतोय तो साई सावली टाकीगाव संघाला पहिला हातरा. धावचीच्या पद्धतीने पहिला फलंदाज बाद होताना दिसला. नेक्स्ट बॅटर सर्वेश मैदानात एंटर होताना आपण पाहतोय साई सावली टाकीगाव संघाच्या माध्यमातून सर्वेश नाईक इन ॲट नंबर 3. सर्वेश नाईक आलेत. ज्या अपेक्षेनं पार्थ मैदानात उतरले त्या अपेक्षा मात्र पूर्ण करू शकले नाही परंतु चैतन्य एका बाजूने चांगल्या पद्धतीने आपली खिंड लढवण्याचं काम करतोय. यावेळी चैतन्य यांचा स्विच हिट चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. रिफ्लेक्शन्स पाहायला मिळतात ते चैतन्य पाटील यांच्या साई सावली टाकीगाव संघासाठी. धावसंख्येत आता मात्र वेगानं भर पडताना पाहतोय. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10 चेंडू आणि 23 धावांचं योगदान जर पाहायला गेलात तर टीम साई सावली टाकीगाव संघाच्या या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय ते चैतन्य पाटील यांचं. षटकाचा विचार करायला गेला तर 3 चेंडू फेकून झालेले. 3 चेंडू येणं बाकी असणार. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आर्यन यांच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. आर्यन यावेळी इनसाइड आउटचा फटका परंतु फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे कोणत्या प्रकारची चूक होणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतलेला हा झेल आणि संपला अखेरीस चैतन्य पाटील यांचा खेळ. चैतन्य आउट होऊन माघारी परतताना दिसतील. जर ट्रॅप रचला होता त्या ट्रॅप मध्ये फसले गेले आणि जर पाहायला गेला तर या मैदानावरील लॉंगेस्ट एरिया चूज करण्याचा प्रयत्न केला गेला. इन्सर्टचा चांगला फटका सजवला देखील होता परंतु जो अडसर निर्माण झाला तो होता क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्ररक्षकाला मात्र क्लिअर करू शकलो नाही. उंची जरूर दिलेली होती परंतु लांबी देताना मात्र चैतन्य फसले गेले आणि साई सावली टाकीगाव संघाला बसलेला हा दुसरा झटका पाहतोय. आणि नेक्स्ट बॅटर मैदानात ओमकार. बॅटर ओमकार मैदानात एंटर झालेत. ओमकार गेलेत. बॅटर इन ॲट नंबर 4. 27 धावा झाल्यात. 4 षटकांची ही लढत आहे. सुंदर फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट परंतु लॉंग चेस होता आणि अप्रतिम दर्जाचं क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते माऊ 11 आई एकविरा थल संघाच्या माध्यमातून. खूप सारं अंतर कव्हर करत झेल घेण्यासाठी आले होते. आपला बॉडी बॅलन्स जातोय हे जाणल्यानंतर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकले गेले आणि आपल्या संघासाठी काही धावा देखील सेव्ह करताना पाहिलं क्षेत्ररक्षकांना. सर्वेश नाईक ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच. बॅटची
एज लागली होती. चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29 धावा धावफलकावरती पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात पार्थ आणि चैतन्य. आउट होणाऱ्या फलंदाजांमध्ये हे 2 फलंदाज आपण पावले साई सावली टाकीगाव संघाच्या माध्यमातून. आणि आता जर पाहायला गेला तर ओमकार आणि दुसऱ्या बाजूनं सर्वेश ही जोडी मैदानामध्ये 6 चेंडू आणि किती धावा बनवत आहे ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण माऊली 11 एकविरा थल म्हटलं की अलिबाग तालुक्यातील एक भक्कम आणि मजबूत संघ म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि आज हा थल संघ या पेन तालुक्यात मध्ये श्री धारेश्वर चषकात त्या पेन नगरपालिकेच्या या भव्य दिव्य मैदानामध्ये खेळ करताना पाहतोय. अशांक शेवटच्या षटकामध्ये अशांक यांना इन्व्हाइट केले गेले गोलंदाजी करण्यासाठी. टीम माऊ 11 एकविरा थल संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली. खऱ्या अर्थानं पवन यांचं जे षटक होतं ना ते या मॅच मधील टर्निंग आणि इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं ज्यामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या फक्त 4 धावा. परंतु जर विचार करायला गेला तर सुमित पत्रे आणि आर्यन यांच्या प्रत्येकी षटकामध्ये बघायला गेला तर 12 आणि 13 धावा आल्यात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची एज लागली. सुमेध आहेत कोणत्याही प्रकारची चूक नाही. फ्लाइंग स्लिपमध्ये घेतलेला हा झेल पाहिला. आणि इथून जर पाहायला गेला तर आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसेल तो साई सावली टाकीगाव संघाचा. एक्स बॅटर उमेश मैदानात दाखल होतात. 29 धावांवरती लागलेला हा तिसरा झटका पाहतोय तो टीम साई सावली टाकीगाव संघाला. जणू काही बॅकफुटवर ढकलला जातोय की काय असं चित्र निर्माण केलं गेलं या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उमेश जोशी मैदानामध्ये दाखल. नेट नंबर 5 साई सावली टाकीगाव संघासाठी. हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. पिंच हिटिंग बॅटर म्हणून काम करावे लागेल तो टीम साई सावली टाकीगाव संघासाठी. 5 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. मैदानाचा फायदा उठवू शकतात. अशांक फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करत असताना लेफ्ट हँडेड बॅटरसाठी डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं होतं. चेंडू पाहिजे त्या पद्धतीने आला नाही. बॅट वरती चेंडू डीप मिड विकेट मध्ये फील्ड केला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि लगेच बघता बघता दुसरी धाव देखील अति वेगानं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोलू शकतोय उमेश जोशी यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल उमेश स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉल. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. लॉंग चेस होतं आणि अखेर चेंडू विजयी होतोय. 4 धावांसाठी जातोय चौकार. 4 धावा. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार पाडवला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रेट हिट पाहायला मिळाला उमेश जोशी यांच्या बॅट मधून. 2 चेंडू फेस करत असताना 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमा केल्या त्या उमेश जोशी यांनी आपल्या साई सावली टाकीगाव संघासाठी. उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतात ते उमेश जोशी आपल्या संघासाठी. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. चेंडू डॉट बॉल येतो. डॉट बॉलनं या चेंडूची सांगता झाली. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिल्या सत्रातील साई सावली टाकीगाव आणि माऊ 11 एकविरा थल अशी लढत या मैदानावर सध्याच्या घडीला चालू आहे. आज सकाळची 2 मॅच सलग जिंकून आरवी 11 चिंचपाडा हा पुढच्या फेरीत गेलेला आहे. पुन्हा एकदा पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू पंचांकडे लाऊड अपील पाहतोय. अपील मध्ये जोश जास्त आहे. आत्मविश्वास कमी आहे. 1 धाव कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्येत 1 नी बदलाव पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या साई सावली टाकीगाव संघाच्या. 36 with the loss of 3 wicket. Last for remaining in the first inning. पहिल्या इनिंग मधील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मोठा फटका येतोय तर साई सावली टाकीगाव संघाचा. आत्मविश्वास वाढताना दिसेल. मोमेंटम देखील वाढेल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच आखला जाईल. पवन चेंडू फेकतात तोपर्यंत जर पाहायला गेला तर
धावचीच्या पद्धतीनं विकेट मिळते आणि या विकेटनं पहिल्या इनिंगचा एंड देखील होताना पाहिला आणि पहिला इनिंगचा एंड झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 37 धावा झाल्यात म्हणजे 38 धावांचं उद्दिष्ट असणार आहे ते येणाऱ्या 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत त्या 38 धावा 9.50च्या आस्किंग रेटनं या 38 धावा बनवायच्या आहेत त्या माऊ 11 एकविरा थल संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचा आहे अक्षय स्मृती मोरवाई बिंधने आणि स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी. अक्षय स्मृती मोरवाई बिंधने आणि स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी यायचं आहे अक्षय स्फूर्ती मुरई बिंदने आणि स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी. अडतीस धावा 9.50च्या आस्किंग रेटनं आता धावा बनवायच्या आहेत त्या 38 येणाऱ्या 24 चेंडूमध्ये टीम माऊ 11 एकविरा थल संघाला. अडतीस धावांचं उद्दिष्ट येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आणि पहिली सलामीची जोडी जयेश आणि नागेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय माऊ 11 एकविरा थल संघाच्या माध्यमातून. लक्ष आहे तर टॉस साठी यायचं आहे अक्षय स्मृती मोरवाई बिंधने आणि स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी.
ओमकार नाईक. नागेश आणि जयेश अशी सलामीची जोडी. 38 धावांचं उद्दिष्ट. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात मित्रांनो. एका बाजूनं साई सावली टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूनं फलंदाजी करतोय 38 धावांचं उद्दिष्ट घेऊन माऊ 11 एकविराथल. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. पहिला चेंडू आणि गोल्डन डक. नागेश आउट. तन्मय पाटील यांचा कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम झेल, डायव्हिंग झेल पाहायला मिळाला तो या पेण नगरपालिकेच्या मैदानावरती. काही झेल टिपला गेला मित्रांनो. नागेश याने एक्सपेक्ट देखील केलं नसेल की या पद्धतीने हा झेल टिपला जाईल. संपूर्णपणे डायव्हिंग एफर्ट लावला गेला आणि पहिलं विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू देण्यात ओमकार नाईक आपल्या टाकीगाव संघासाठी यशस्वी होताना दिसतील. नेक्स्ट बॅटर आदिल मैदानामध्ये दाखल झालेत. आदिल आलेत न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. आदिल कुरेशी तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी माऊ 11 एकविराथल संघाच्या माध्यमातून बाद होणाऱ्या फलंदामध्ये आपण नागेशना पाहिला. काय तो झेल टिपला होता तन्मय पाटील यांच्या माध्यमातून. येता क्षणी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहिला. चेंडू बॉडीवरती येऊन आदलला जातोय. लेग बाईकच्या मदतीनं एक धाव धावपलकावरती ऍड होताना दिसेल. तो टीम माऊ 11 एकविराथल संघाच्या उद्दिष्टाचा जर विचार करायला गेला तर 38 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 38 धावांचं जर उद्दिष्ट पार करायचं असेल तर इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. कारण साई सावली टाकीगाव संघाचा जर बॉलिंग अटॅकचा विचार करायला गेला तर त्यांच्याकडे देखील चांगले अटॅकिंग बॉलर आहेत या स्क्वॉड मध्ये. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही, थांबवलं जातंय. आदिल यांच्या माध्यमातून थांबवलं गेलं ते जयेश यांना. कारण इथून जर हे दोन फलंदाज या मैदानावरती राहतात तर 38 धावांचं उद्दिष्ट या दोघांसाठी फार मोठं नाही आहे आणि तशी ताकद देखील फलंदाजी करण्याची या दोघांमध्ये आहे. त्यासाठी दोघं मैदानावरती प्रयत्न करताना दिसतील आणि याचीच प्रचिती येत असताना हा हेलिकॉप्टर उडवला गेला आणि चेंडू जातो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय या इनिंग मधील पहिला षटकार 6 धावा. आदिल कुरेशी इज ऑन फायर. यासाठी जयेश यांना त्यांनी थांबवलं होतं कारण एखादी चोरटी धाव घेण्याच्या नादात जर आपली विकेट पडली गेली तर आपल्या संघावरती दडपण येऊ शकतंय. सन्माननीय रमाकांत हरी पाटील ग्रुप ग्रामपंचायत डोलवीचे विद्यमान सदस्य यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या स्वागतासाठी येतोय हा धमाकेदार षटकार 6 धावा. सन्माननीय रमाकांत हरी पाटील ग्रुप ग्रामपंचायत डोली विद्यमान सदस्य यांचं श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदिल कुरेशी यावेळी फुलटॉस पद्धतीने टाकलेला चेंडू लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहिला गेला परंतु चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. परिणामी हा 2 षटकार खाल्ल्यानंतर अखेरीस डॉट बॉल आलाय आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि धावफलकावरती जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती जर पाहायला गेला तर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 38 धावांचं उद्दिष्ट होतं. आता शिल्लक राहिलेलं आहे उद्दिष्ट ते प्रतिषटक 8च्या सरासरीने बनवायच्या आहेत त्या 24 धावा. 18 चेंडू आणि 24 धावांचं उद्दिष्ट आता शिल्लक राहिलं आहे. आदिल कुरेशी आणि जयेश अशी जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना नागेश यांना जर पाहायला गेला तर गोल्डन डकचा शिकार झाले होते परंतु इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी आलेले आदिल कुरेशी काय 2 फटके पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून.
एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून दुसरा कव्हर पॉइंटच्या वरून मारलेला षटकार दिमागदारपणे जर पाहायला गेला तर आज माऊ 11 एकविरा थल या मैदानावर खेळ करताना पाहतोय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चैतन्य पाटील. चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती चैतन्याने आणि जर पाहायला गेला तर 14 धावा झाल्यात. 8च्या आस्किंग रेटनं आता धावा बनवायच्या आहेत. या जर धावा जर बनवायच्या असतील तर या जोडीला मैदानावरती थांबवावं लागेल. जर धावा रोखायच्या असतील तर चैतन्यांना कमालीची गोलंदाजी कमालीचा कमबॅक ची गरज आहे तो कमबॅक करून दाखवावा लागणार आहे. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. डॉट बॉल येतोय. दोन टीम मध्ये चालू असलेला हा संघर्ष पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. लेट कट खेळण्यासाठी गेले. अडथळा थोडा निर्माण झाला. अडचणी निर्माण झाल्या आणि चेंडू येतोय तो डॉट बॉल. आपल्या गोलंदाजीची जशी खूबी आहे जशी खासियत आहे त्या पद्धतीने कुठेतरी क्षेत्ररक्षण सुचवण्याचा प्रयत्न जयेश यांच्या अगेन्स्ट करत असताना चैतन्य पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रातून बघा हा अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे चैतन्य यांना. आपण ज्या क्षेत्रात चेंडू टाकतोय त्याच्यासाठी प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू गेला. एक धाव आली. सिंगल धाव. एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला जातो. आणखी एक डॉट बॉल येतोय चैतन्य पाटील यांचा. हे षटक अतिमहत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. चैतन्य यांचा षटकात जर आणखी कमी धावा येतात तर पुढच्या 2 षटकामध्ये मेहनत करावी लागणार आहे. परंतु त्या मेहनतीला आता सुरुवात झालेली आहे. आदिल कुरेशी यांच्या बॅट मधून तिसरा षटकार येतोय माऊ 11 एकविरा थल संघासाठी. या 6 धावाने धावसंख्या वधारत्याने जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. आपली आक्रमकता आणि भेदकता काय आहे हे दाखवत असताना आदिल कुरेशी यांना पाहतोय. परंतु यावेळी लाऊड अपील आणि अपीलला देखील यश येतंय आणि अखेरीस आदिल कुरेशी यांची शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग संपुष्टात आली. आणि आदिल कुरेशी जोपर्यंत माघारी परतेल तोपर्यंत धावा झाल्या त्या 21 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांचं योगदान पाहायला मिळालं ते आदिल कुरेशी यांचे. बॅटमधून 3 षटकार. धावसंख्या 21 झाल्या. 21 झाल्या. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर यश. 12 चेंडू आणि 17 धावा रिक्वायर्ड असणार आहेत त्या टीम माऊ 11 एकविरा थल संघाला या मॅचला जिंकण्यासाठी. सुंदर कमबॅक. चांगली गोलंदाजी. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी चैतन्य पाटील यांची पाहायला मिळाली ती साई सावली टाकीगाव या संघासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचा आहे. जीवदानी बामणडोंगरी पार्थ कोहली तिसऱ्या षटकात आमंत्रित केले गेलेत गोलंदाजी करण्यासाठी. पार्थ कोहली आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना नगरपालिका एंड कडून दिसतील. ऑन स्ट्राईक जयेश जे सलामीसाठी आले होते आणि आताच मैदानात दाखल झाले ते
यश 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8.50च्या आस्किंग रेटनं धावसंख्या ही पुढे जायची आहे. इथून एखादा विकेट साई सावली टाकीगाव पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू फील्ड केला जात आहे तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोचली 23च्या घरात, सॉरी 22च्या घरात. डबल टू वर स्कोरबोर्ड अशी परिस्थिती पाहतोय. वाईट बॉल. धावसंख्येत 1ने भर पडताना दिसेल. धावसंख्या एका धावेने वधारताना दिसेल. वाईट चेंडू आलाय. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उद्दिष्टामध्ये पाठलाग करत असताना आणखी एक धाव ऍड करण्याचा प्रयत्न साई सावली टाकीगाव संघाच्या माध्यमातून पाहतोय की काय. तर वाईट चेंडू आला म्हणजे समोरील संघाला आपण धाव गिफ्ट करताना दिसतोय. यावेळी पुन्हा एकदा त्याच लाईन लेनवरती फेकलेला हा चेंडू. तर पाहतोय तर लागोपाठचे 2 चेंडू वाईट फेकलेत पार्थ यांच्या माध्यमातून आणि समोरील संघाला आपण धावा गिफ्ट करतोय. धावा धावफलकावरती कमी आहेत आणि कमी धावा आपण जर डिफेंड करत असू तर आपल्याला डॉट बॉल जास्तीत जास्त गरजेचा आहे. परंतु त्याच्या विपरीत गोलंदाजी होताना दिसते ती पार्थ यांची. यावेळी सुंदर स्लॉग हिट करताना पाहतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार यश यांच्या बॅट मधून पाहतोय हा षटकार. टीम माऊ 11 एकविरा थल संघासाठी 6 धावा. यश यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. चला जीवदानी बामणडोंगरी आपण टॉस साठी यायचं आहे. एक गटातील शेवटचा सामना असणार आहे. अक्षय स्मृती मोरई विंधणे आणि स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. तर टॉस साठी यायचं आहे. जीवदानी बामणडोंगरी आणि अक्षय स्मृती मोरई विंधने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा देखील चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार यश यांच्या बॅट मधून. मॅचचं चित्रच क्लिअर करून टाकलंय. मॅचची जणू काही हवा काढून टाकली की काय असं चित्र पाहतोय. फक्त 2 धावा रिक्वायर्ड असणार आहेत. विंधने टॉस साठी यायचं आहे. आणखी एक व्हॉट शॉट. फ्लिक ऑफ द रिस्क. आपल्या मनगटाची ताकद दाखवत असताना यश यांच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार षटकारांची तिगडी आणि माऊ 11 थल हा संघ दुसऱ्या फेरीत दाखल. चला टॉस साठी यायचं आहे. माऊ 11 एकविरा थल संघानं या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण? आदिल कुरेशी. मॅन ऑफ द मॅच आदिल कुरेशी. मॅन ऑफ द मॅच आदिल कुरेशी. या मॅच मध्ये टॉस साठी यायचं आहे. विंधने